अद्रक पिकासाठी दुसरा रासायनिक खताचा बेसोड डोस नेमकं कधी दिलं पाहिजे आणि कोणता दिला पाहिजे? भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना पडणारा हा प्रश्न आहे. तर जवळपास अद्रक पिकाची लागवड होऊन 1.5 महिना किंवा 2 महिने जर पूर्ण व्हायला असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला हा रासायनिक खताचा डोस भरायचा आहे. आणि रासायनिक खताचा डोस भरत असताना नेमकं कोणता भरला पाहिजे? तर मित्रांनो, सर्वप्रथम पूर्णपणे अन्नद्रव्य जे आपल्या अद्रक पिकाला लागलं पाहिजे, जेणेकरून अद्रक पिकाचा जो काही फुटवा आहे, त्याचबरोबर वाढ आहे, पांढऱ्या मुळांची वाढ देखील चांगली झाली पाहिजे. नेमका अद्रक पिकासाठी कोणत्या रासायनिक खताचा डोस वापरला पाहिजे? तर मित्रांनो, या ठिकाणी प्रति एकरी आपल्याला जे काही DAP आहे, नत्र आणि स्फुरद देणारं जे काही खत आहे, ते आपल्या याच्यामध्ये घ्यायचं आहे. DAP जवळपास 1 एकरला 1.5 बॅग वापरायची आहे. त्याचबरोबर पॉलिसल्फेट घ्यायचं आहे प्रति एकरी 50 किलो, आणि त्याचबरोबर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य वापरायचे प्रति एकरी 10 किलो. ह्यामध्ये आपल्याला जे काही NPK खत चांगल्या पद्धतीने आपल्या पिकाला लागले पाहिजे, आणि त्याचबरोबर पांढऱ्या मुळांची वाढ देखील चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. त्यासाठी आपल्याला NPKचे बॅक्टेरिया आणि त्याचबरोबर मायक्रोराज ज्याच्यामध्ये घ्यायचं आहे. असं चारचं कॉम्बिनेशन करून प्रति एकरला हा डोस वापरायचा आहे, जेणेकरून आपल्या पिकांची जी काही वाढ याच्यातून चांगल्या पद्धतीनं, त्याचबरोबर फुटवा आणि त्याचबरोबर पिकांची जी काही हिरवेपणा आहे ती तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने पाहायला भेटेल, आणि त्याचबरोबर पांढऱ्या मुळांची वाढ देखील एकदम जबरदस्त पद्धतीने मला इथं पाहायला भेटेल.